दिल्ली विधानसभेत कमळ फुलले, भारतीय जनता पार्टीचा धुळ्यात जल्लोष। ॲडव्होटेज विदर्भ 2025 खासदार औद्योगिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन। मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उद्घाटन। आणि जोरा सिटी हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला गुणगौरव। दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा पराभव झाला आहे, तर भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवित सत्ता खेचून घेतली आहे। दिल्ली विधानसभेतही कमळ फुलल्याने धुळ्यात भारतीय जनता पार्टीने जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला आहे। नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेचे निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला आहे। या विधानसभा निवडणुकीत दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला सत्तेपासून दूर केले असून भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले आहे। भारतीय जनता पार्टीने बहुमताचा आकडा पार केला असून दिल्ली विधानसभेत भाजपाचे कमळ फुलले आहे। यामुळे धुळ्यातही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला आहे। धुळे शहरातील राम मंदिर येथे प्रभू श्रीरामांची आरती करीत एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे। यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये दिल्लीमध्ये जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एकतर्फा जो विजय मिळालेला आहे, हाच खरा जनतेचा विजय आहे, दिल्ली येथील जनतेचा विजय आहे। आणि दिल्ली येथील जनतेने भ्रष्टाचारी सरकारला नाकारलेला आहे, म्हणूनच भारतीय जनता पार्टीला हे यश मिळालेलं आहे। त्या निमित्ताने आम्ही धुळे येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आम्ही जल्लोषाचा कार्यक्रम केलेला आहे। राम मंदिर येथे दर्शन घेऊन आम्ही हा जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित केला होता। गडचिरोलीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित होत आहे। यामुळे नवनवे उद्योग येथे आकाराला येत आहेत व रोजगार निर्मितीही होत आहे। पर्यटन उद्योग व दळणवळण अशा एकानेक क्षेत्रात विदर्भ पुढे जात असून ॲडव्होटेज विदर्भ हे महत्त्वपूर्ण योजना येत्या काळात विदर्भातील उद्योग क्षेत्रांच्या केंद्रस्थानी येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने उद्योग, रोजगार निर्मिती आदींच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाला गती मिळाल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात ॲडव्होटेज विदर्भ 2025 खासदार औद्योगिक महोत्सवाचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले। यावेळी ते बोलत होते। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, इतर बहुजन मागास कल्याण मंत्री अतुल सावे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री ग्रामीण पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे आदी उपस्थित होते। या प्रसंगी मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणालेत की पुणे ही राज्यात निर्मिती क्षेत्राची राजधानी म्हणून आकाराला येत आहे। राज्यातील अन्य भागातही उद्योग वाढीस लागत आहे। नुकत्याच दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रासाठी 15,70,000 कोटींचे सामंजस्य करार झाले। राज्याच्या सर्वच भागात उद्योग वाढीसाठी गुंतवणूक आणण्यात आली आहे। यात विदर्भासाठी 5 लाख कोटीच्या करारांचा समावेश असून गडचिरोलीमध्ये JSW उद्योग समूहाने 3 लाख कोटींची गुंतवणूक करार केले आहेत। गडचिरोलीसह नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे बॅटरी निर्माण, सौर ऊर्जा आदी प्रकल्प उभे राहणार आहेत।
हे सर्व सामंजस्य करार प्रत्यक्षात येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गडचिरोलीत गुंतवणूक होत असल्याने नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळख पुसून आशिया खंडातील सर्वात मोठे स्टील हब येथे उभारले जाणार आहे. लगतच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही गडचिरोलीतील गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. गडचिरोलीत येत्या काळात विमानतळ उभारण्यात येणार आहे. अमरावती येथील टेक्सटाईल झोनमध्ये लवकरच उद्योजकांनी जागा व्यापली आहे व आता तिथे अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणार आहोत. PM मित्रा पार्कच्या माध्यमातून येथे वस्त्रोद्योग क्षेत्राला अधिक सक्षम करण्यात येईल. यावेळी केंद्रीय मंत्री श्री गडकरी म्हणालेत की राज्याच्या एकूण खनिज संपत्तीच्या 75% खनिज विदर्भात आहे. एकूण वनक्षेत्राच्या 80% वन विदर्भात आहे. ही जमेची बाब असून येथे पर्यटन व उद्योग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गती मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर व्हावे यासाठी 2 दशकांपासून कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी पुढाकार घेत या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद स्वीकारले. येथे उद्योगाच्या माध्यमातून गुंतवणूक ओढून आणत नक्षलवाद, गरिबी, बेरोजगारी दूर करण्याच्या दिशेने कामाला सुरुवात झाली आहे. ॲडव्हान्टेज विदर्भ आयोजनातून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून येत्या 4 वर्षात यास गती देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्योग मंत्री उदय सामंत म्हणालेत की दावोसमध्ये राज्यातील समतोल औद्योगिक विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आले. राज्य शासन उद्योगपूरक सोयीसुविधा व वातावरण निर्माण करीत आहे. परिणामी राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. यास अधिक गती देऊन भविष्यात हा आलेख वाढविण्यात येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्हान्टेज विदर्भ महोत्सवाचे संयोजक तथा असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी केले. या औद्योगिक प्रदर्शनात विविध उत्पादने आणि बहुक्षेत्रीय उद्योगांचे 320हून अधिक दालन उभारण्यात आली आहे. यात सार्वजनिक उपक्रम, स्टील आणि खाण मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, CB, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, GST विभाग, पोस्ट विभाग इत्यादीचे दालनही आहे. येत्या 9 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत हा महोत्सव सर्वांसाठी खुला असणार आहे. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक QC लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. जलव्यवस्थापन, पर्यावरण रक्षण, कायदा व सुव्यवस्था, महिलांचे संरक्षण, सर्व जाती धर्माचा सन्मान असा आदर्श वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्य कारभाराच्या माध्यमातून दिला आहे. हा समृद्ध वारसा जपण्यासह तो नव्या पिढीपर्यंत प्रवाहित होण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या हस्ते मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माननीय मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, प्रभारी विभागीय आयुक्त माधवी खोडे, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, पोस्ट मास्टर जनरल नागपूर परिक्षेत्र शोभा मधाळे, मुधोजी राजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी ज्या वाघनखाचा वापर केला होता ती वाघनखे मोठ्या प्रयत्नानंतर आपण आणली आहेत. सुरुवातीला साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये ही वाघनखे ठेवण्यात आली. महाराष्ट्राला मिळालेल्या या शौर्याच्या वारसाची अनुभूती पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी घेतली. ही अनुभूती घेण्याची संधी विदर्भातील युवकांना, जनतेला मिळाली असून याचा अधिकाधिक लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.
यासाठी संबंधित विभागाने नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। महाराष्ट्रावर ज्यावेळी आक्रमण झाली त्या काळी आपले संस्कार, आपली संस्कृती, स्वभाषा, स्वधर्म हा जिवंत राहील की नाही अशा प्रकारची अवस्था होती। मात्र शिवरायांनी स्वातंत्र्य अबाधित ठेवले। आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्या स्वातंत्र्याची पायाभरणी छत्रपती शिवरायांनी केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। या कार्यक्रमात शिवकालीन शस्त्रे या माहिती पुस्तिकेचे तसेच वाघनखावर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यमंत्री महोदयांचे अप्पर मुख्य सचिव तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद ओक यांनी केले, तर आभार पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांनी मानले आहे। कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासातील सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्न महत्त्वपूर्ण असतात, असे प्रतिपादन मान्यवरांनी जोरासिटी हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव करताना केले। या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांनी पारितोषिक वितरण करण्यात आले आहे। धुळे शहरातील जोरासिटी हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थी व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या उत्सवाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवराज करंकाळ, विनोदजी पालेशाह, सचिन संतोषकुमार अग्रवाल, ज्येष्ठ पदाधिकारी श्री रवीजी बेलपाठक, संस्थेचे पदाधिकारी श्री राजेंद्रजी जाखडी, श्री सुनील अग्रवाल, श्री राहुल कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती होती। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केलीत। एनसीसी, स्काउट गाईड, मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करण्यात आलीत। वर्षभरात राष्ट्रीय व राज्य स्तरावर विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या पदक प्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला आहे। प्रास्ताविक उपमुख्याध्यापक आर के पाठक सर, अहवाल वाचन प्राचार्य मुख्याध्यापक अनार सिंग पावरा यांनी केले। पर्यवेक्षक एन व्ही नागरे यांनी परिचय व सत्काराचे वाचन केले। सूत्रसंचालन श्रीमती देशमाने मॅडम यांनी केले। यादी वाचन आर जे चव्हाण सर, एम जे वळवी सर तसेच आभार उपप्राचार्य पी एस कुलकर्णी यांनी मानले। श्रीमती एन व्ही जावरे यांनी पसायदान गायले। परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य व प्रामाणिक प्रयत्न कायम तसेच विद्यार्थ्यांनी आपापसातील तुलना कमी करून विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन सर्वांगीण विकास केला पाहिजे, असे मनोगत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, प्राध्यापक, बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले।